सर्वात प्रथम चाकण आणि चाकण परिसरातील सर्व पालक, विद्यार्थी, सर्व गुरुजन तसंच श्री SP आगाव पाटील शिक्षण संस्था या संस्थेचे पदाधिकारी तसंच विश्वशांती निकेतन विद्यालय चाकणचे प्राचार्य, माझी मुलगी सौ अर्चना प्रवीण आगाव आणि आमचे जावई आमचे शब्द असा वापरलाय की माननीय प्रवीण आगाव सर यांनी आज हा जो 17वा कौतुक सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, तर या कौतुक सोहळ्यासाठी जे अध्यक्ष आहेत ते माझे मित्र, म्हणजे आम्ही लहानपणापासून ते आमची ही जी मुलगी आहे अर्चना ही 2 वर्षाची किंवा 1 वर्षाची असेल तेव्हापासून हे अशोक भाऊ, आम्ही त्यांना अशोक भाऊ असंच म्हणायचो. तर हे BSc BEd LLB DLL आणि LW आणि हे सगळं शिक्षण घेऊन सुरुवातीला ते जिल्हा सरकारी अभियंता म्हणून दोंडाईचा धुळे जिल्हा या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला एकदम त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी होती. नंतर ते पुण्यामध्ये खेडला पण होते, तसंच शिवाजीनगरला पण होते. सर बरोबर आहे. तर असे हे आमचे मित्र माननीय ॲडव्होकेट अशोक भाऊ, तसंच माननीय प्राध्यापक अमोल फुंदे सर, हे BSc BEd आहेत, MA MAd आहेत, सेट आहेत आणि DSM. आता सेट नेट यामध्ये स्टेट इलिजिबिलिटी टीचर टेस्ट किंवा सेट इलिजिबिलिटी फॉर टीचर, DSM म्हणजे डिप्लोमा स्कूल मॅनेजमेंट, असं शिक्षण असलेले प्राध्यापक अमोल फुंदे सर. आणि तिसरे माननीय श्री इंद्रनील मोरे साहेब, हे BA मेकॅनिकल आहेत, MBA इन फायनान्स आहेत. मग असे जे व्यक्ती आहेत हे सर्व जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांनी किती संघर्ष केला असेल याची तुम्ही जाणीव करू शकता. नुसतं शिक्षणच नव्हे तर जीवन जगताना पदोपदी किती संघर्ष करावा लागतो आणि तो आपल्या पाल्याला किंवा आपल्या पाल्याला त्यांच्या हातून बक्षीस मिळण्यासाठी ते किती पात्र आहेत यासाठी मी तुम्हाला फक्त त्यांच्या शिक्षणाची या ठिकाणी थोडक्यात माहिती दिली. तर श्री SP आगाव पाटील शिक्षण संस्था ही अतिशय चांगल्या प्रकारचं आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य आपल्या परिसरामध्ये करत आहे. आणि इथून पुढे सुद्धा त्यांनी ठरवलंय की शाळेत येताना मुलं दप्तरांच्या ओझ्याने जे झुकतात, वागतात, त्यांना पाठीचे मणक्याचे जे त्रास होऊ शकतात भविष्यामध्ये, तर ते बदल करायचा आहे. त्यासाठी मुलं फक्त जेवणाचा डबा घरून घेऊन येतील आणि त्यांची वह्या पुस्तकं शाळेतच राहतील आणि मुलं हसत हसत शाळेत आली पाहिजे आणि शाळा सुटल्यानंतर अगदी हसत खेळत घरी गेली पाहिजे. त्यांना घरी सुद्धा होमवर्क सुद्धा नको आहे, मी तर असं म्हणतो. त्यांना अगदी हसत खेळता त्यांना त्यांचं शिक्षण झालं पाहिजे असं आमचा मनोदय आहे, असं आमची इच्छा आहे.
आणि अशा प्रकारचं शिक्षण या SP आगाव पाटील शिक्षण संस्थेमध्ये दिलं जावं, नवे देत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर हे जे जिद्दी दाम्पत्य आहे, थोडक्यात अर्चना मॅडम आणि प्रवीण आगाव सर, तुम्ही त्यांना कोणतंही काम सांगा, म्हणजे मी एक माझी मुलगी किंवा जावई म्हणून अगदी हे सांगतोय असं मुद्दा नाही, पण कुठलंही काम जर असेल तर ते अतिशय जिद्दीने ते काम करणार म्हणजे करणार. आपण आपली मुलं त्यांच्या ताब्यात दिली तर ते त्या मुलांचा नक्कीच विकास करतील, यात कुठल्या प्रकारचा संशय व्यक्त करायची काहीच कारण येणार नाही. आपल्या मुलाचा कॉन्फिडन्स हा अभ्यासाच्या माध्यमातून किंवा इतर खेळातून आता आम्ही नेहमी पाहतो की प्रत्येक जे काही महिन्यामध्ये कुठल्या प्रकारचे उपक्रम असतात, खूप वेगवेगळे प्रकारचे उपक्रम असतात, कुठल्या प्रकारचे सण असतात, नागपंचमीचा सण, बैलपोळ्याचा किंवा विविध प्रकारची रांगोळी, पुढं गणपती तयार करणे किंवा किल्ले तयार करणे, असे जे विविध उपक्रम आहेत, हे सर्व उपक्रम त्या मुलांना स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मदत करतात. हे नक्की त्यांनी आजमावून पाहिलेलं आहे. ते जवळजवळ माझ्या अंदाजे 10 वर्षापासून हे मुलांच्या सानिध्यात काम करतात. त्यामुळे त्यांना मुलांसाठी काय केलं पाहिजे हे त्यांना अगदी अचूक असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे असं मला तरी वाटतं. आणि यावरती विश्वास ठेवून आपण आपली मुलांचं शिक्षण अगदी या SP आगाव पाटील शिक्षण संस्थेत द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. एवढं बोलून मी या कार्यक्रमासाठी आलेले जे सर्व पालक आहेत, सर्व विद्यार्थी आहेत, पालकांचे नातेवाईक आहेत, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र अशोक जाधव साहेब, त्यानंतर प्राध्यापक अमोल फुंदे सर, माननीय इंद्रनील मोरे साहेब, या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि असंच परतही आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य जर लागलं तर आम्हाला मदत करत चला. एवढंच 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.